शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेले सुजित पाटकर यांच्या कंपनी विरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर इंटरनल हेल्थकेअर कंपनी विरोधात गुन्हा दाखल झालाय। मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे। कोरोना काळात बनावट कंपनीच्या माध्यमातून कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता। कोविड काळात उद्धव ठाकरे सेनेच्या लोकांनी खूप बोगस कंपन्या उभा केल्या, कॉन्ट्रॅक्ट मिळवल्या। संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरनी अशीच एक बोगस कंपनी उभी केली, 100 कोटीचे कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट। त्याचा तपास सुरू झाला। न्यायालयात मी गेलो, न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले। FIR ऑगस्टमध्ये रजिस्टर्ड झाला। 140 दिवस मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहलनी एक कागद नाही दिला। 140 दिवस सगळे पेपर दाबून ठेवले। आज पुण्यामध्ये राज्य गुन्हे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। पोलिसांचा नावलौकिक कायम राहावा याकरता पोलिसांनी पारदर्शकतेने काम करावं अशा सूचना फडणवीसांनी दिल्या। तसंच सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून या रोखण्याकरता उपाययोजना केल्या जाणार आहेत असं फडणवीस म्हणाले। राज्यात ड्रग्ज विरोधात मोठी मोहीमही सुरू केली जाणार आहे। एक विशेष मोहीम ही ड्रग्सच्या विरुद्ध सुरू करण्याचा देखील त्या ठिकाणी मानस मी बोलून दाखवलाय आणि त्याची स्ट्रॅटेजी आम्ही तयार करतो। मी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना हे आश्वस्त केलं आहे की ही जी काही बदललेली रेजिम आहे या रेजिममध्ये ट्रान्सफर्स पोस्टिंग यामध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराला त्यांना सामोरं जावं लागणार नाही। आताही आम्ही ट्रान्सफर पोस्टिंग केल्या, कोणालाही भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागलं नाही। त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केली आहे की त्यांनी हे ट्रान्सपरंट पद्धतीनं पुढचं सगळं काम हे केलं पाहिजे आणि जो काही एक महाराष्ट्र पोलीसचा नावलौकिक आहे, ज्याला मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांनी बट्टा लावला, तो नावलौकिक पुन्हा मिळाला पाहिजे या दृष्टीने काम केलं पाहिजे। सायबर क्राईममध्ये केवळ म्हणजे त्या ठिकाणी पोलीस स्टेशन वाढवणं एवढं पुरतं नाही, तर आम्ही एक अतिशय रोबस्ट अशा प्रकार प्लॅटफॉर्मही तयार करतोय। पण त्याहीपेक्षा सायबर क्राईममध्ये कन्व्हिक्शन फार कमी आहे आणि त्याचे कारणं देखील आहेत। त्यातली काही कारणं ही जो आपला कायदा आहे त्या कायद्यात काही बदल अपेक्षित आहेत। तो केंद्राचा कायदा आहे। आता ज्यावेळेस एक कॉन्फरन्स केंद्रीय मंत्र्यांनी घेतली होती त्यावेळेस आम्ही काही सूचना केल्या होत्या आणि आता केंद्र सरकारही बहुधा याच अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये काही अपेक्षित बदल करेल आणि त्यातनं मग कन्व्हिक्शन वाढवण्याकरता आपल्याला त्याचा फायदा